नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची भारती. मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे गडंगणाराचा कार्यक्रम म्हणजेच केळवणाचा कार्यक्रम. तर आजचा हा कार्यक्रम आहे माझ्याच मुलासाठी म्हणजे आमच्या पूर्ण परिवारासाठी. तुम्ही नाही आम्हाला किती पंचायत होती व्हिडिओ काढायचा. मी खूप सुंदर असा पवार वेज या हॉटेलमध्ये आयोजित केला आहे. तर चला तर मग बघूया. आता आमचे स्वागत झालेले आहे. सगळ्या मिळून आता आमचे औक्षण वगैरे करत आहेत. पाहूया तर मग संपूर्ण केळवणाचं प्रतीकचे केळवण. आजचा आपला कॅमेरामॅन किंवा कॅमेरा लेडीज म्हणावे लागेल त्या आहेत वैशालीताई. त्याच्यामुळे वैशालीताई जे जे बोलणार आहेत ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा आवाज जळून आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आता नवरदेवाचे औक्षण करत आहेत या प्रतिभाताई पाचपुते. या आहेत प्रतिभाताई पठारे. यांनी मला सासूबाई पदाची पट्टी देऊन मान सन्मानित केले. आता नवरदेवाला मोत्यांची माळ घालून प्रेमरूपी आशीर्वाद देणाऱ्या या आहेत मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका आशाताई खुसे मॅडम. आमच्या विनोदी खास मैत्रीण जयश्री काकू भोईटे यांच्या औक्षण करण्यानंतर या आहेत प्रतिभाताई पठारे. या ट्रिपचे खूप सुंदर नियोजन पाहतात आणि त्या आता औक्षण करत आहेत. आता औक्षण करत आहेत काष्टी येथील माजी सभापती लताताई वहिनी. या देखील खूप हौशी, खूप आवडीच्या वगैरे असं. आता औक्षण करत आहेत सुनंदा काकू डोईफोडे. यांचं देखील खूप सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. वयाचा विचार न करता हौस मौस करणारे असं व्यक्तिमत्व आहे यांचे. आमच्या लहान्या जाऊबाई अश्विनी यांचेही औक्षण करण्यात आले. आमच्या सासूबाई यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे आमचे सासूबाई आणि सासरे दोघेही या कार्यक्रमासाठी आले नव्हते. कारण हा कार्यक्रम रात्री उशिरा 7-8 वाजेच्या पुढे होता, त्यामुळे ते आले नाही. हॉटेलमध्ये हा प्रोग्राम होता तरी देखील सर्व मैत्रिणींनी म्हणजे सनई वादनची वगैरे इतकी सुंदर अशी व्यवस्था केली होती की वातावरण हॉटेलमधलं नसून एक विवाह समारंभच आहे असं ते जाणवत होतं. खूप सुंदर असं ते वातावरण वाटत होतं. सनई वादन वगैरे तिथलं डेकोरेशन वातावरण खूप सुंदर होते. आज आपली मैत्रीण भारतीताई यांच्या मुलाच्या केळवणासाठी आज आपण सगळेजण इथं आलोय. केळवण हे फार ब्राह्मणी टाईप होईल म्हणून मी आपल्या अस्सल काष्टी भाषेत बोलते की आपण इथं गडंगण करायला आलोय आणि चिरंजीव ऋत्विकचं आपण गडंगण करणार आहोत. तर मैत्रीण ग्रुपच्या वतीने मी या समस्त गडदे परिवाराचं इथे स्वागत करते. या आहेत स्पेशल व्यक्ती आशाताई ताटे. ऑलराऊंडर, कोणत्या गोष्टीत त्या कमी आहेत असं शोधून देखील सापडणार नाही. अशा अतिशय सुंदर प्रत्येक गुणसंपन्न अशा त्या व्यक्ती. स्वभावाने देखील तेवढ्याच खूप सुंदर अशा चांगल्या छान स्वभावाला आहेत. अशा आहेत आशाताई ताटे. तुम्हाला सगळ्यांना चांगलं फील करून द्यायचं आणि हो आजचं गडंगण तुम्हाला आवडेल. थँक्यू. अशी माणसं असतात थोडी, अशी माणसं असतात थोडी. भारती मदन यांच्या बागेत उमलली फुले, भारती मदन यांच्या बागेत उमलली फुले. ऋतिकांप्रती रूपवान
शांतती रूपवान मुलीवरे. पत्नी भारती सेवा करते अखंड. पत्नी भारती सेवा करते अखंड. परमेश्वरा त्यांना आयुष्य देऊ जातं. महत्वाची आहेस भक्ती जाई. फुलांचा सुगंध आणि अंगणातली तुळस आहेस भक्ती जाई. स्वतः आनंदी राहून दुसऱ्यास आनंद देणारी अशी आहे भक्ती जाई. जग फार सुंदर आहे असे सांगणारी भक्ती जाई. प्रयत्नांना लाभलेली उन्नतीतून आजच्या युगाची प्रगती सुरू. स्वतःची वेगळी ओळख सांगणारी ही वरमाई मदनाची भासली जाई. उंबरा ओलांडून येणारी सुनबाई घरात आहे विठ्ठल रखुमाई अशी आमची भासली जाई. त्यांच्या ऋतीच्या लग्नाला आजीकडनं खूप शिकली. आजचा हा गडिंग्लजचा कार्यक्रम सर्व मैत्रिणी खूप सुंदर प्रकारे आयोजित केला होता, ज्यामध्ये अनमोल सहकार्य होते किरणताई लाड मॅडम यांचे, प्रतिभाताई पठारे, वैशालीभाभी कटारिया, वैशालीताई पाचपोते, राणीताई पवार, त्यानंतर आशाताई ताटे, नीताताई कंदलकर, जयश्री काकू भोईटे, सुनंदा काकू डोईफोडे, प्रतिभाताई पाचपोते, लता वहिनी, खोसे मॅडम, रेखा भाभी यांचे अगदी खूप मोठे अनमोल असे सहकार्य होते. या गडिंग्लजमध्ये खूप अनमोल असा यांचा सहभाग होता. आजी सासू म्हणा. आजी सासू. अरे मग तेच ना, सासूबाईंच्या आईची म्हणजे आजी सासूची. आणि त्याच्यासाठी मी बोलत आहे आपल्या प्रतिभा काकूंना आणि नीताताईंना. बसतील का? बसली पुढे घ्या ना. आम्ही निघालो, आम्ही इतके दिवस सांभाळला, आता तुम्ही सांभाळा. सगळ्यांनी काय सांगितलं मुद्दा म्हणतो म्हणजे ट्रिपला थोडं 2 पावलं इकडे या. बाजूला सरका.
घेऊन लागलं गाई. मुलीच्या लग्नाची झाली भाकरीला खूपच घाई. आम्हाला येते खूप सासू, कारण भारती होणार सासू. सकाळच्या सुंदर प्रहरी मंदिरात सुरू झाली आरती. आता मैत्रीण आपली सासू होणार ही भारती. भारती मदनरावांची जोडी आहे छान. भारती मदनरावांची जोडी आहे छान. माई व आप्पांना दिला यांनी नेहमीच मान. माई व आप्पांना दिला यांनी नेहमीच मान. ऋत्विक आणि तन्वी देतील यांना सुरेख साथ. ऋत्विक आणि तन्वी देतील यांना सुरेख साथ. प्रत्येक भाऊजी देतील सर्वांना मदतीचा हात. प्रेमाचा एक गोड घास, प्रेमाचा एक गोड घास, त्याची गोडी आयुष्यभर जतन करण्याची परंपरा खास. माई आणि आई दोघी पडल्या आजारी. आमच्या भारतीताईंची झाली खूपच बेजारी. स्त्रीचे मानावे किती किती आभार. आता ऋत्विक आणि तन्वी सांभाळणार घरचा भार. भारती होणार घरच्या जबाबदारीतून मुक्त. पण म्हणून नुसतं बसून आणि आईचं खाऊन व्हायचं नाही सुस्त. ही परमाई वर्णाची भारतीताई, उपरा ओलांडून येणारी सुनबाई. घरात आहेत विठ्ठल रखुमाई, असे आहेत आमचे वरबाप आणि वरमाई. रुसलेल्या भारतीताईला मदनराव म्हणतात खास. नवनाथरावांचे नाव घेते ऋत्विकच्या खेळवण्याला खास. हिमालय पर्वतावर पंचराशी संतोषरावांचे नाव होते. भारतीताई आणि मदन भाऊजींचा मुलगा ऋत्विक याच्या केळवणाच्या दिवशी. मोरांची दुसरी कुकू शेठचे नाव घेते ऋत्विकच्या केळवणच्या वेळी. महादेवाची देवळात चालणाऱ्या राशी ऋत्विकच्या अरुणरावचं नाव घेते ऋत्विकच्या केळवण्या दिवशी. अरुणरावांचं नाव घेते ऋत्विकच्या पाण्याला म्हणतात वॉटर. इंग्लिशमध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. प्रवीण रावांचं नाव घेतात आज त्यांची डॉटर. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मूल. हे आहे पवारांची सून. राजेंद्रचं नाव घेते सर्वांचा मान राखतो. शुभमंगल होईल गडदे फॅमिलीच्या घरात. माप ओलांडून तन्वी उभी दारात. सासूबाई बघतील तोऱ्याने, मामांजी बघतील उत्साहाने, माई बघतील कौतुकाने, आप्पा पाहतील प्रेमाने, तर प्रतीक भाऊजी बघतील आश्चर्याने. संजय रावांचं नाव घेते, मला येतच नाही दुःखाने. पद्य म्हणजे काव्य, काव्य म्हणजे कविता. महाराज आहे, सादर कमी आहेत सगळे. चालतं चालतं, आपल्याला नाही कॉम्पिटिशन नाही. मुजीपणात केलाय पण प्रत्यक्षात जुळतो की नाही माहिती. जुळतं का या मग ते का? त्यांनी कसं कळवलं? करंजी करावं म्हटलं म्हणून शोधत होते साचा. आणि मदनरावांचं नाव घेऊन सांगते, माझ्या मैत्रीण ग्रुपच्या मैत्रिणी खूपच आहे प्रेमाच्या.
कोरा कागज था ये मन मेरा 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 लिख दिया नाम भारती तेरा तेरा। जन्माला आला आहे तर थोडं जगून बघ, जन्माला आला आहे तर थोडं जगून बघ, जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ, थोडं सोसून बघ। डाव मांडणं सोपं असतं, डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून बघ। घरचं मांडणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ। जीवन हा एक प्रवासाचा भाग आहे। सगळ्यांनी लग्नाला या। थोडे बिघडलेले असतात ना, ते कधी पण चालले त्यांच्यामुळे छान असते। अशा प्रकारे या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता झाली आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्हीही निघालो आणि सर्वांच्या गाड्या आल्या आणि प्रत्येक एक करून प्रत्येकजण आपापल्या घरी गेले। आम्ही देखील खूप सुंदर असे फॅमिलीचे वगैरे फोटो काढले आणि खरं या मैत्रिणींचे मानावे तेवढे खरंच खूप म्हणजे मानावे तेवढे आभार कमी आहेत। आणि खरं सांगते, आयुष्यामध्ये आपल्याला नातेवाईक पाहुणे वगैरे भरपूर असतात, पण आपल्या आयुष्यामध्ये मैत्रिणींचे खूप मोठे स्थान असते।
त्यासाठी आपल्याला अशा मैत्रिणी आपल्या जीवनात पाहिजे, ज्यामुळे आपल्याला संकट, अडचणी, टेन्शन या गोष्टी आपल्याला त्रासदायक होत नाही. या मैत्रिणींच्या मेळाव्यामध्ये, या मैत्रिणींच्या संगती, सहवासामध्ये खरंच खूप असा एक आनंद भेटतो की मला तो वर्णनसुद्धा करता येणार नाही. खरंच खूप मनापासून धन्यवाद सर्वांचे.